मुरजी काका पटेल, कमलेश राय, कुणाल सरमळकर, सदानंद परब, कलाताई शिंदे, शिल्पा वेले, चंद्रावती मोरे, सुनीता इलावडेकर, संतोष गिरी, मनीष नायर, अविनाश सावंत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज या ठिकाणी महासागर जनसागर लोटलाय. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर येतानाच पाहायला मी एक आनंद पाहतोय, याचं समाधान मला आहे. आणि तुमने पुकारा और हम चले आए असं गाणं आहे ना. मुरजी काका ने पुकारा और मैं यहाँ चले आया. मुरजी कुठं आहे? मुरजी काकाच्या डोक्यात 24/7 लोकांची सेवा, काम आणि काम हे आपण गेले अनेक वर्ष पाहिलंय. आणि म्हणून मुरजी काकाची या भागातली लोकप्रियता ही आज एवढ्या मोठ्या गर्दीवरून आपल्याला दिसून येते आहे. आणि म्हणून मी मुरजी काकाचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्याला शुभेच्छा देतो. का मुरजी काका एकदा हातात काम घेतलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. परवा आम्ही उदय सामंत आणि आम्ही होतो. मुरजी काकाला चर्चा करताना काही गोष्टी सांगितल्या, मुरजी काकाने मनावर घेतल्या आणि जास्तीच मनावर घेतल्या त्यांनी. आणि आज लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय. कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली. हे सर्व पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला. आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही KYC वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही. हा शब्द आहे आमचा. मुरजी काकाने 25,000 लाडक्या बहिणींच्या बचत गटाचं जाळं निर्माण केलंय. खरं म्हणजे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेमध्ये तुम्ही महायुती सरकारला 232 आमदार निवडून आणून देऊन एक इतिहास घडवला, एक इतिहास घडवलेला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महायुतीला 232 आमदार मिळाले. ते लाडक्या बहिणींच्यामुळे. लाडके भाऊही आमचे आहेत, ते त्यांनी खूप मोलाचा सहभाग घेतला. परंतु रक्षाबंधन अजून लांब आहे, पण मुरजी काकांनी आज सर्व लाडक्या बहिणींना एक प्रकारे रक्षाबंधनची ओवाळणी दिलेली आहे. आणि म्हणून मी मुरजी काकाचं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने आज आपण महिलांना सक्षम करतोय, महिलांसाठी योजना करतोय, आत्मनिर्भर त्यांना करतोय, आत्मसन्मान देतोय. महिलांना ST मध्ये 50% सवलत आपण दिली. मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं. आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय घेतलेत. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील
महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज खऱ्या अर्थाने हे सगळं आपला परिवार एकत्र आलेला आहे. जसं गणपती, दिवाळी, दसऱ्याला आपण एकत्र येतो, तसा मुर्जी काकांनी या ठिकाणी तुम्हाला एकत्र आणलेला आहे. आनंदोत्सव आहे. आणि खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्रामध्ये जिथं जातो तिथं लाडक्या बहिणी हसत मुखाने स्वागत करतात. लाडके भाऊ असतील, ज्येष्ठ असतील, सगळे लोक प्रेमाने स्वागत करताना पाहिल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात जे निर्णय घेतले, ऐतिहासिक निर्णय घेतले, आज महाराष्ट्र पुढे चाललाय. आमची टीम काम करते, देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. हा महाराष्ट्र देशामध्ये एक ग्रोथ इंजिन म्हणून पुढे येतोय. आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये देखील महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. आणि म्हणून आपण दिलेला आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद मोठा आहे. आणि म्हणूनच आपल्या आशीर्वादाने आम्ही राज्याचा कारभार हाकतोय. आणि जे मुर्जी काका इथं जो काम करतोय, मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी लाडक्या बहिणींची ओवाळणी ठेवली आहे, लाडक्या बहिणींना एकत्र आणलंय. तसंच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं पण आहे ना बाबा. तू इकडे उभा राहा ना, म्हणजे मला मागे बघायला नको. त्यांना देखील शालेय त्यांना शिक्षणामध्ये काय काय वस्तू लागतात, लॅपटॉप वगैरे, त्याचं देखील वाटप इथं आहे. खरं म्हणजे इथं विद्यार्थ्यांचा देखील सत्कार होतोय. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं देखील अभिनंदन करतो. ज्यांना यश मिळालंय त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम मुर्जी काका करतोय. त्याबद्दल मुर्जी काकाचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि म्हणून ही यशाची पहिली पायरी आहे. अजून मोठा आकाश आपल्या या विद्यार्थ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जिंदगी के असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. मुर्जी काका, कॉलेज, करिअर, स्पर्धा परीक्षा प्रत्येक ठिकाणी यश मिळवा, मेहनत करा आणि कीर्तिवंत व्हा. आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं नाव मोठं करा. मुर्जी काका गरीब विद्यार्थ्यांसाठी, हुशार विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करत असतो. त्यांना गरजू विद्यार्थ्यांना शाळेतला प्रवेश असेल, फीचे पैसे असतील, त्यांना शिक्षणामध्ये मदत असेल, मुर्जी काका पुढे असतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, ईस्ट और वेस्ट, मुर्जी काका इज बेस्ट. आता तुला सगळं आज बोलून टाकतो. गेल्या वर्षी अंधेरीत कार्यक्रमाला आलो होतो मी. काय केलं आपण, ते हॉस्पिटल आणि मार्केट त्याचं काम चालू झालं, भूमिपूजन केलं, मंडई आणि दवाखाना. आणि मग आम्ही जे भूमिपूजन करतो त्याचं लोकार्पण देखील होतं. कारण नुसतं भूमिपूजन करून सोडत नाही, त्याच्या पाठीशी पाठपुरावा करतो आणि जे लोकांना हवं असतं ते देण्याचं काम करतो. आपण या ठिकाणी दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. 80% आणि समाजकारण, 20% राजकारण. आज इथं आनंद दिघे साहेबांच्या वर आपण एक कार्यक्रम केला. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचं जे सूत्र होतं त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही, तर लोकांच्या मनामध्ये जागा मिळवणं हे आमचा अजेंडा आहे. ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय.
मुर्जी काका, इथल्या लोकांच्या हृदयामध्ये मुर्जी काकाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून एवढे लोक आलेले आहेत. पूर्वी सुपरस्टार राजेश खन्नाला काका म्हणायचे काय? मुर्जीभाई पण आपला सुपरस्टार आहे म्हणून त्याला लोक काका म्हणतात. अरे काय घाबरतोस तू? मी तुझ्या पाठीशी आहे ना, कशाला चिंता करतो? एकट्या अंधेरीमध्ये 52 मंदिर बांधले काय? 8 आपले बुद्धविहार, 12 बुद्धविहार बांधले. बाबासाहेब आंबेडकर संविधान ग्रंथालय बांधलंय. 3-4 गार्डन डेव्हलप केलेत, उद्यानं डेव्हलप केलेत. मेट्रोची तुझ्या इथं 7 स्टेशन आहेत, बरोबर? पुरा 7-12 मुर्जी काकाचे नाव आहे. ट्रॅफिक जाम मधून आता वाहतूक कोंडीतून आपल्याला सुटका द्यायची आहे. वाहतूक कोंडी मुक्त अंधेरी मुर्जी काकाला करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी देखील जे काही उपाययोजना आपण करतोय. आज मेट्रोचे प्रकल्प पुढे जात आहेत. नाही तर पूर्वी मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती होती ना, कारशेडला पण स्थगिती होती, मेट्रोला पण स्थगिती होती. सगळे स्पीड ब्रेकर स्थगिती हटवून टाकलं आणि आपलं स्थगिती सरकार नाही, आपलं प्रगती सरकार आहे. आणि मग आज भराभर आज देखील आपण पाहतोय की राज्याचा विकास होतोय. देवेंद्रजी, आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याला पुढे न्यायचं काम आहे. जीडीपीत नंबर 1 आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी देखील मुर्जी काका पण कामामध्ये नंबर 1 आहे. मुर्जी काका, चिंता करू नको. मुर्जी काकांनी सांगितलेलं आहे, पुढे 1000 ने निवडून आलेले खासदार 1 लाखाने निवडून येतील. हे तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केलेलं आहे. शब्द दिलाय ना. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन, काम बोलतंय. काम, आपण फील्डवर काम करणारे लोक आहोत. लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे लोक आहोत. आणि म्हणूनच मुर्जी काकांनी इथं लोकप्रियता मिळवली आहे. आम्ही देखील एवढंच सांगतो, किती प्रॉपर्टी कमवली, किती मालमत्ता कमवली, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती लोकांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष, महापालिकेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष, जिल्हा परिषदेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष, नगरपालिकेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष आणि मुंबई महापालिकेवर देखील आपल्या युतीचा भगवा झेंडा आपण फडकवला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. मला आठवतंय, मी मुख्यमंत्री झाल्या संपूर्ण मुंबईचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला. कामं सुरू झाली, भराभरा कामं होत आहेत. आपल्या मुंबईमध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नव्हते, तेही आपण सुरू केले. अनेक योजना ज्या आपण आपल्या काळात सुरू केल्या, लोकांसाठी, लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. तुमच्याकडे आहे की नाही? 8 आहे. बापरे, 8 आहे म्हणतो. सगळे दवाखाने यांनी इकडे घेतलेत. 8 दवाखाने मुर्जी काकाचे इकडे आहेत. जवळपास 250-300 दवाखाने बाळासाहेबांच्या नावाचे आपण मुंबईत केले. घराच्या बाजूला दवाखाना, झोपडपट्टीच्या बाजूला दवाखाना, चाळीच्या बाजूला दवाखाना. हे सर्वसामान्य लोकांसाठी आपण केलेलं आहे. आज जे आज आपल्याला या मुंबईसाठी करायचं आहे, मुंबई ही आर्थिक आपली राजधानी आहे. मुंबई हे जागतिक शहर आहे आणि म्हणून मुंबई सारखी झाली पाहिजे. यासाठी जे काही करायचं, मुंबई महापालिकेत आहेत, परंतु राज्य सरकार देखील कुठेही हात आखडता घेणार नाही. आज जगावर युद्धाचं सावट आहे. सगळ्या देशांना त्याची झळ बसती आहे. देश संकट काळात भक्कमपणे उभा आहे आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे
ते देखील आपण अंमलात आणतोय. काटकसर डिझेल पेट्रोलची करतोय. मुर्जी काका तू गाडी अरे ईव्ही घेतली की नाही? इलेक्ट्रिक बाईक घेतली आहे. बचत चालू आहे. कारण मी इलेक्ट्रिक कार मध्ये जातो. खरं सांगतोय. सिप्स ते कुलाबा जातो मेट्रोने. बघा लक्ष ठेवा. पण नाही मुर्जी खोटं नाही बोलणार. आणि म्हणून आपण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं आवाहन आपण त्याचं अंमलबजावणी करतोय. जितकी कपात होईल तेवढी आपण करायला पाहिजे. पुढचं येणारं संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने देखील मुख्यमंत्री महोदयांनी देखील नियमावली तयार केली आहे. आणि हे सगळं देश हितासाठी राष्ट्र हितासाठी करतो आपण. काही लोक टिंगल काही लोक चेष्टा करतात, आरोप करतात. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो जेव्हा देश संकटात असतो त्यावेळेस देशाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज मुर्जी काकांनी जो काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे सगळं आपल्याला एका व्यासपीठावर एका छताखाली आणण्याचं काम आहे. आणि हे काय PPP MMM जे काय रे बाबा हे विभाग केले विधानसभेत वेगवेगळे एरियाचे नाव. अच्छा बघा व्यासपीठावर बसले. प्रायव्हेट पार्टनरशिप प्रत्येक विभागाचं त्यांनी वेगवेगळा सेक्शन केलाय. आणि हे का करावं लागतं? जेव्हा त्याला विश्वास होता की एवढी मोठी गर्दी होईल आणि गर्दीचं योग्य नियोजन झालं पाहिजे. या लाडक्या बहिणींना भावांना त्रास होता कामा नये हे पाहणे करण्यासाठी केलं ना. आणि म्हणून मुंबईमध्ये आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणतोय. तुमचे हे सारे प्रकल्प जे आहे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना चांगली हक्काची घरं देण्याचं काम आपण करतोय. क्लस्टर योजना ही ऐतिहासिक योजना, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत ही योजना देखील आपण करतोय. आणि बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे नागरिक लोक कल्याण अभियान आपण राबवतोय. त्यामध्ये सगळ्यांसाठी घरं आणि झोपडपट्टी मुक्त मुंबई, पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार दूर करण्याचं काम आपण करतोय. 10,000 इमारतींना ओशी देण्याचा मार्ग मोकळा केलाय. 25,000 इमारतींना या ठिकाणी आपण ओशी देण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा GR पण काढलाय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की मुंबई शहरामध्ये ज्या विकास कामं जी झाली नाहीत ती करण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून या सर्व आजच्या या कार्यक्रमाला आपण मनापासून शुभेच्छा देतो. SIRचं काम चालू आहे आपलं यादीचं. आणि म्हणून आपल्यालाही मी सांगतो याद्यांवर काम सुरू आहे. मतदार यादीवर लक्ष ठेवा. मतदार यादीवर बोगस नावं असता कामा नये. बांगलादेशी लोकांची नावं असता कामा नये. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये यादीमध्ये घुसू देता कामा नये. आणि आपले हक्काचे मतदार वंचित राहता कामा नये. अशा प्रकारचं काम आपल्याला याद्यांवर करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आता निवडणुका नाहीत ना, आता संघटन वाढीचं काम करायचं आहे मुर्जी काका. आणि म्हणून मुर्जी काका आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देत असताना शिवसेना वाढवण्याचं काम मुर्जी काका या भागात करतायत. संघटन वाढवण्याचं काम मुर्जी काका करताय. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो मुर्जी काकाच्या मतदारसंघामध्ये विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. शिवसेना तळागाळापर्यंत घराघरामध्ये पर्यंत पोहोचवण्याचं काम असे कार्यकर्ते आपले करतायत.
आणि म्हणून मी पुन्हा एकदा मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. कारण त्यांनी आम्ही चर्चा केल्यानंतर अगदी मनावर घेतलं, जास्तीच मनावर घेतलं. असंच काम भविष्यामध्ये पुढे चालू ठेवा अशा शुभेच्छा देतो. आणि तमाम माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.